पळतया माग फिरून सांग मन झुरतया कळ माग फिरून. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी आपल्याला कॅपकट आणि सुपर VPN प्रो या दोन्ही ॲपची गरज लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, सुपर VPN प्रो हा ॲप्लिकेशन ओपन करून अशा प्रकारे UK सर्व्हरला कनेक्ट करून घ्यायचा आहे. कनेक्ट करून घेतल्यानंतर बॅक निघून कॅपकटमध्ये यायचं आहे. कॅपकटमध्ये आल्यानंतर न्यू प्रोजेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे आपलं मटेरियल काय करायचं ओपन करून घ्यायचं आहे. तर मटेरियलमध्ये व्हिडिओ सेक्शनमध्ये तुम्हाला अशा प्रकारे बीटमार्क व्हिडिओ दिलेला आहे आणि फोटोजमध्ये अशा प्रकारे PNG फोटो दिलेला आहे. तर व्हिडिओ सेक्शनमधील आपल्याला काय करायचं आहे, जो बीटमार्क व्हिडिओ आहे तो सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे. ॲड करून घेतल्यानंतर बघू शकताय तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, हा व्हिडिओ सिलेक्ट करून खालील ऑप्शन स्क्रोल करून इथं तुम्हाला ऑप्शन मिळून जाईल की एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ किंवा एक्स्ट्रॅक्ट ऑडिओवर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता या सॉन्गचं एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग झालेलं आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं, आपल्याला बीट मार्क करायचा आहे. त्यासाठी पहिला बीट आणि त्यानंतर दुसरा बीट जिथं चेंज होईल तिथं आपल्याला ही लेअर सिलेक्ट करून स्प्लिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. म्हणजे काय होणार आहे, 2 भागात कट करून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे शेवटपर्यंत आपली 20 बीट आहेत. तर ते प्रॉपर तुम्हाला मार्क दिलेलं करून तर फक्त काय करायचं, जिथं आपल्याला चेंज होतं तिथं फक्त स्प्लिट करून अशा प्रकारे बीट मार्क करून घ्यायचे आहे. तर शेवटपर्यंत अशा प्रकारे मीही करून घेतोय, तुम्ही अशाच प्रकारे शेवटपर्यंत. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रॉपर बीटमार्क केलेलं आहे. आता बीटमार्क केल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, इथं या प्रत्येक बीटमार्कमध्ये आपला इमेज लेअर रिप्लेस आपल्याला करायचा आहे. त्यासाठी इमेज लेअर सिलेक्ट करून म्हणजे तो भाग सिलेक्ट करून आपला अशा प्रकारे स्क्रोल करून रिप्लेस ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि काय करायचं, आपला जो फोटो ॲड करायचा तो सिलेक्ट करून अशा प्रकारे साईज सेट करायची आहे. तर बघू शकता प्रॉपर शेवटपर्यंत अशाच प्रकारे प्रत्येक बीटमार्कला म्हणजे प्रत्येक भागाला काय करायचं, आपला फोटो आहे तो फक्त सेट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मी शेवटपर्यंत प्रत्येक बीटमार्कला माझा जो इमेज यूज करायचा आहे, जो इमेज मी यूज करणार आहे तो आपल्या इथं रिप्लेस करून घेतोय. तशाच प्रकारे तुम्हीही रिप्लेस करून घ्या. तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रॉपर प्रत्येक बीटमार्कला आपला इमेज आहे तो रिप्लेस केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे की सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपला इमेज आहे तो 6 नंबरला बीट चेंज होणार आहे. तर तो इमेज लेअर काय करायचा 6 नंबरचा सिलेक्ट करून हे ऑप्शन स्क्रोल करून आपल्याला काय करायचं आहे, इथं डुप्लिकेट ऑप्शन क्लिक करायचं आहे. जो लेअर डुप्लिकेट होईल त्याला सिलेक्ट करून परत काय करायचं आहे, ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि ओव्हरले त्याच इमेज लेअरपर्यंत खाली घेऊन यायचं आहे. तर बघू शकता 6व्या नंबरच्या इमेजला आपण अशा प्रकारे केलेला आहे. म्हणजेच आपण बॅकग्राऊंडला इमेज सेट केलेला आहे, तो इमेज सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, हे ऑप्शन स्क्रोल करत इथं तुम्हाला ॲडजस्टमेंट म्हणून हा ऑप्शन मिळून जाईल. आणि यामध्ये जाऊन जे सॅच्युरेशन आहे ते आपल्याला -50 करून घ्यायचं आहे. तर -50 करून घेतल्यानंतर इथून 3 इमेज सोडून 4थ्या इमेज लेअरला परत एकदा अशाच प्रकारे आपल्याला स्टेप करायचे आहे. त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून जी लेअर डुप्लिकेट झालेली आहे त्याला परत एकदा सिलेक्ट करायचे आहे आणि ओव्हरले ऑप्शनवर क्लिक करून त्याच लेअर खाली घेऊन यायचं आहे. म्हणजे बघू शकता 3 लेअरमध्ये ठेवून घ्यायचे आहे. तर अशाच प्रकारे काय करायचं आहे, परत एकदा 3 लेअरमध्ये ठेवून 4 नंबरच्या इमेज लेअरला यासमोरील अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, डुप्लिकेट ऑप्शनवर क्लिक करून तीच लेअर परत एकदा काय करायचं आहे, ओव्हरले क्लिक करून अशा प्रकारे आपल्याला सेट करायचे आहे. तर शेवटपर्यंत अशाच प्रकारे 3 इमेजमध्ये सोडून आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअर म्हणजे ही शेवटची फक्त आपण करतोय जिथं आपल्याला कशा काय करायचं आहे, ती ओव्हरले करून घ्यायची आहे. बघू शकता ओव्हरले केल्यानंतर प्रॉपर अशी सेट करून घ्यायची आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, स्टार्टिंगला येऊन ओव्हरलेमध्ये जाऊन ॲड ओव्हरलेमध्ये जाऊन आपण एक PNG दिलेलं आहे ते ॲड करून अशा प्रकारे वरती सेट करायचे आहे. सेट केल्यानंतर याची जी लेंथ आहे ती प्रॉपर आपल्याला काय करायची, शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे. शेवटपर्यंत वाढवून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, तर प्रॉपर प्रत्येक आपल्याला इफेक्ट किंवा PNG सर्व ॲड झालेले आहेत. आता याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे, पहिला इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये जाऊन तिथं आपल्याला इन ॲनिमेशनमध्ये जाऊन रोटेट अँड ओपनिंग हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. अप्लाय करून घेतल्यानंतर सेकंड नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन तिथं आपल्याला पेंडुलम 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर थर्ड नंबरला येऊन परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे आणि कॉम्बोमध्ये जाऊन पेंडुलम 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा. तुम्हाला अशा प्रकारे तिसऱ्या लेअरला मिळून जाईल.
त्यानंतर काय करायचं, बॅक निघून परत एकदा स्टार्टिंगला यायचं आहे. इफेक्टमध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून अशा प्रकारे ओपनिंग अँड क्लोजिंग मधील पहिला जो इफेक्ट आहे डायमंड झूम, तो इफेक्ट अप्लाय करून 3 नंबरपर्यंत करून ठेवायचा आहे. आता 3 नंबरपर्यंत प्रॉपर प्रत्येक इफेक्ट सेट झाल्यानंतर 4 नंबरचा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि स्ट्रेच अँड डिस्ट्रॉय हा पहिला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे हा जो पहिला इफेक्ट आहे, बघू शकता अशा प्रकारे तो अप्लाय करून घेतल्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून परत एकदा ॲनिमेशनमध्ये जायचं आहे, कॉम्बोमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे डिस्ट्रॉय अँड स्ट्रेच हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यापुढील इमेज लेअर आपल्याला बॅक निघून बघू शकता आपण बॅकग्राऊंडसाठी केलेलं आहे. त्याचं बॅकग्राऊंड आहे ते आपण प्रॉपर सेट केल्यानंतर जो फ्रंटचा इमेज आहे त्याला सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही बघू शकता रोलर कोस्टर 2 हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे, कॉम्बोमध्ये आल्यानंतर बघू शकता ब्लिंड्स हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर यासमोरील इमेज लेअर परत एकदा ॲनिमेशनवर क्लिक करून कॉम्बोमध्ये येऊन बघू शकता अशा प्रकारे कॉम्बोमध्ये इफेक्ट नाही तर आपलं काय करायचं, बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे. इफेक्टवर क्लिक केल्यानंतर बॉडी इफेक्टवर क्लिक करून ग्लोईंग लाईन्समध्ये हा जो बटरफ्लाय इफेक्ट 3 नंबरला मिळून जाईल तो इथं लावायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायची आपल्याला, परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये 4 नंबरला तुम्हाला इथं रोटेट रेट्रो फेड इन 2 हा इफेक्ट मिळून जाईल. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून इथं आपल्याला काय करायचं बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅक निघून बघू शकता इथं आपल्याला जो फ्रंटचा इमेज आहे तो सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचा आहे, कॉम्बोमध्ये आल्यानंतर ट्रिपलेट 1 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करण्यासाठी परत एकदा आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन इथं आपल्याला व्हिडिओ इफेक्टवर क्लिक करून रेट्रो या ऑप्शनमधील पहिलाच जो रोलिंग फिल्म हा इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला परत एकदा काय करायचं आहे, ॲनिमेशनवर क्लिक करून आपल्याला काय करायचं, कॉम्बोमध्ये येऊन इथं बघू शकताय फॉल बॉटम अशा प्रकारे हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. अप्लाय केल्यानंतर परत एकदा यासमोरील इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये नाही कॉम्बोमध्ये आपल्याला बघू शकता इथं स्क्रीन वाईप हा इफेक्ट अप्लाय दिसून येईल तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअर इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंड इमेज आहे त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फ्रंटचा इमेज सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये येऊन 3D कार्ड 2 हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला सिलेक्ट करून बॅक निघून आपल्याला काय करायचं आहे, इफेक्टवर क्लिक करून इथं आपल्याला बॉडी इफेक्टवर क्लिक करायचा आहे आणि बॅकग्राऊंड या ऑप्शनवर क्लिक करून जो फ्लिप्ड पहिला इफेक्ट आहे तो अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला ॲनिमेशनमध्ये येऊन कॉम्बोमध्ये येऊन इथं डिस्ट्रॉय राईट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला क्लिक करून बघू शकता डिस्ट्रॉय लेफ्ट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील इमेज लेअरला बघू शकताय इथं आपण काय केलेलं आहे, बॅक निघून इफेक्टवर क्लिक करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं काय करायचं आहे, जो फ्रंटचा इमेज आहे तो सिलेक्ट करून आपल्याला काय करायचं आहे, रोटेट 2 हा तुम्हाला कॉम्बोमध्ये मिळून जाईल तो आपल्याला इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर सेकंड लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि इन ॲनिमेशनमध्ये पहिला जो इफेक्ट आहे रॉक व्हर्टिकली हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि लास्ट इमेज लेअर सिलेक्ट करून कॉम्बोमध्ये येऊन लेआउट हा इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर स्टार्टिंगला येऊन बघू शकता इथं आपल्याला काय करायचं आहे की 6 ते 7 म्हणजे 5 सेकंदाच्या बीटमार्कला दोन्ही इमेज लेअरच्या मध्ये तुम्हाला एक ॲनिमेशन दिसते, त्या ॲनिमेशनवर क्लिक करून आपल्या इथं काय करायचं, व्हर्टिकल ब्लर हा जो कॅमेरा ऑप्शनमध्ये येऊन इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर यासमोरील बघू शकताय टॉप राईट, त्यानंतर यासमोरील बघू शकताय पुल आउट. अशा प्रकारे काय करायचं, जिथं गरज आहे जिथं आपल्याला खरंच वाटते गरज आहे तिथं आपल्याला हा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता बॉटम राईट आणि अशा प्रकारे बघू शकता इथं फोल्ड ओव्हर, तिथं तुम्हाला कोणताही इफेक्ट यूज वाटत असेल तिथं करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर स्टेटस क्रिएट झाल्यानंतर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.